श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 44. अर्जुन म्हणाला, कृष्णा, माझे मन तिने हरण केले आहे, पण मला ती कशी प्राप्त होईल, कोणता उपाय करावा? त्यावर कृष्ण म्हणाले की अर्जुना, खरे म्हणजे स्वयंवर करणे क्षत्रिय धर्माला धरून आहे, पण ती स्वयंवरात कुणाला माळ घालील काही नेम नाही. दुसरा मार्ग म्हणजे बळाने तिला पळवून न्यायची. हे पहा, तू वीर आहेस, मी तुला साथ देईल, तू पराक्रमाने तिला रथात घालून ने. यादव वीरांनी अडवले तर तू घे त्यांचा समाचार. सुभद्रेला तुझ्यासारखा वर मिळाला तर मला आनंदच आहे. त्यांचे बेत गुप्तपणे ठरले. एक विश्वासातला दूत इंद्रप्रस्थाला गेला. धर्मराजाची याला संमती तो घेऊन आला आणि त्यानंतर मृगयेच्या निमित्ताने शस्त्रे घेऊन अर्जुन रथात बसून निघाला. रैवतक पर्वतावरून सुभद्रा जेव्हा द्वारकेत परत येत होती तेव्हा तिच्याबरोबर सख्या होत्या व काही निवडक अनुचर होते. त्याच वेळी अर्जुनाने त्वरेने रथातून उतरून तिला अचानक रथात घातली आणि तिला पळवून नेऊ लागला. सख्या घाबरून ओरडू लागल्या. अनुचर ओरडत द्वारकेत पळत गेले. त्यांनी लोकांना सभेत बोलावून सर्व वृत्त भराभरा सांगितले. युद्धाची नौबत वाजू लागली. बलरामाने पाहिले कृष्ण काहीच गडबड करत नाही. त्याने सर्वांसमक्ष कृष्णाला विचारले, अर्जुनाचे कृत्य कृतज्ञपणाचे आहे, त्याचा धिक्कार करावा. तू स्वस्थ कसा? मी एकदम सगळ्या कुरुकुळाचा नाश करील. अर्जुनाने हा आमचा अपमान केला आहे, तुझा बेत तरी काय आहे? बलरामाच्या संतापाला सर्व यादवांनी साथ दिली, पण कृष्णाने बलरामाची व यादवांची सौम्य भाषणाने समजूत घातली. अर्जुनाला सन्मानाने परत आणून त्याचा व सुभद्रेचा विवाह करावा हा विचारच प्रभावी ठरला आणि अर्जुनाला परत बोलावून मोठ्या सन्मानाने व थाटाने आपली भगिनी सुभद्रा व अर्जुन यांचा कृष्ण बलराम यांनी विवाह करून दिला. अर्जुन तेथेच वनवासाची उरलेली वर्ष राहिला. वनवासापेक्षा देश पर्यटन, तीर्थयात्रा, भारतातील अनेक राजांशी प्रत्यक्ष परिचय, सलोखा, सोयरीक व पांडवांना त्याचा अनुकूलपणा याच गोष्टी अर्जुनाने या 12 वर्षात सिद्धीस नेल्या. पुढे वनवास अवधी संपला. कृष्णाचा निरोप घेऊन अर्जुन सुभद्रेसह इंद्रप्रस्थास परत गेला. द्रौपदीने प्रथम अर्जुनाची कृतक कोपाने सुभद्रेच्या निमित्ताने चांगलीच वक्रोक्तीपूर्वक चेष्टा केली, पण प्रत्यक्षात मात्र कृष्ण, भगिनी सुभद्रा व द्रौपदी यांचे एकमेकींवर फारच प्रेम उत्पन्न होऊन कुंती व पांडव यांना अत्यंत आनंद झाला. कृष्ण व बलराम यांनी पांडवांना सुभद्रेच्या लग्नाबरोबर आहेर म्हणून अगणित संपत्ती दिली. सुभद्रा अर्जुनासह आनंदाने राहू लागली. पुढे तिला अतिशय पराक्रमी, सुंदर, अर्जुनासारखा दिसणारा पुत्र झाला. त्याचे नाव अभिमन्यू म्हणजेच निर्भय वीर असे ठेवण्यात आले. द्रौपदीलाही धर्मापासून प्रतिविंध्य, भीमापासून सूतसोम, अर्जुनापासून श्रुतकीर्ती, नकुलापासून शतानिक व सहदेवापासून श्रुतसेन असे 5 वीर पुत्र 1 वर्षाच्या अंतराने झाले. अभिमन्यू कृष्णाचा फार लाडका होता. कृष्णाकडे त्याचाही फार ओढा होता. त्याने अर्जुनाकडूनच धनुर्वेदाचे व अस्त्रांचे सर्व शिक्षण घेतले. पांडवांच्या पुत्रांचे सर्व धर्मसंस्कार धौम्य ऋषींनी केले. श्रोते हो, सौती म्हणाले की अग्नीची भूक अर्जुनाने कशी भागवली, खांडववन जाळून कसे टाकले, कृष्णार्जुनांना शस्त्रास्त्रे कशी मिळाली, इंद्राशीही अर्जुनाने व कृष्णाने कसे युद्ध केले, त्याची कथा मी थोड्या वेळाने सांगणार आहे. आता जरा वेळ विश्रांती घेऊया. सायंकाळ अजून व्हायची आहे. सभेतून लहान ऋषिकुमार पटकन उठले. इकडे तिकडे झाडाझुडपातून खेळायला गेले. अनेकांनी थोडा वेळ आश्रमातून जाऊन काही आवश्यक कामे करून घेतली. शौनक व सौती शौनकांच्या निवासात गेले. त्यांनी तेथे दुग्धपान व फलाहार केला व काही वेळाने पुनश्च सभास्थानी येऊन ते स्थानापन्न झाले. त्यांना पाहताच पुन्हा मृगाजिनांवर जो तो येऊन बसू लागला. नेहमी शरण्यात महाभारत कथेचे आदी पर्व सौतीसारखे श्रेष्ठ कथा सांगणारे आजच सांगून संपवणार होते. श्रोतेजन हो, सौतींनी पुन्हा एकदा मोठ्याने म्हटले. वृक्षवेलीही स्तब्ध झाल्या आणि ऐकू लागल्या. तर श्रोते हो, इथे आपले आदी पर्वातील प्रकरण 16वे संपले आहे. आता प्रकरण 17वे आहे, खांडववन जाळले. त्याला सुरुवात करूयात. सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. श्रोते हो, 500 अध्याय, 500 भाग या महाभारताचे आपले होणार आहेत. त्यामुळे आत्ताशी आपल्या या महाभारताला नवीन वर्षाची 1 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. कमीत कमी हे महाभारताचे आहे जे कथा वाचन आहे हे कमीत कमी 5 महिने तरी चलेल अशी माझी एक अंदाज आहे माझा. जरी आपण फास्टरित्या वाचले किंवा जास्त व्हिडिओ एका दिवसाला बनवले तरी पण कमीत कमी 3 महिने महाभारत संपत नाही. प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास आपण यातून करणार आहोत. त्यामुळे आपल्याला जर महाभारताविषयी काही प्रश्न असतील तर आपण मला कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा प्रत्येक भाग जर आपण पहिल्यापासून पाहिला तर आपल्या मनात कोणतेही प्रश्न राहणार नाहीत अशी मला खात्री आहे. फक्त आपण कमीत कमी 5 जणांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला देखील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल
आपण एवढे व्हिडिओ बनवतोय आणि त्याला फक्त 2-3 लाईक येतात. फार मनामध्ये खेद वाटतो की अरे आपल्याला सपोर्ट करणारी टीम जर आपल्याबरोबर नाही तर मग काय मजा आहे. तर आपण जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून एक प्रोत्साहन मिळेल. तसेच व्हिडिओला शेअर करा. कमीत कमी 5 जणांनी जरी हा व्हिडिओ 5 जणांना शेअर केला तर 25 जणांपर्यंत हे महाभारत कथेचे वाचन पोहोचेल आणि त्यांच्या मनातील जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे त्यांना नक्कीच मिळतील. तर आता या पहिल्या पर्वातील आपण प्रकरण 17 सुरू करूयात. खांडव वन जाळले. नैमिषारण्यातील महाभारत कथा पुढे सुरू झाली. वृत्तांताला आधार होता वैशंपायनाचा. जन्मेजयाच्या सर्पसत्रातील कथांचा. सौती मोठ्या कुशलतेने कथा सांगत होते. श्रोते ऐकत होते. ते म्हणाले, धर्माने इंद्रप्रस्थाचे राज्य मोठ्या न्यायाने चालवले. सुभद्रेचा भाऊ कृष्ण हा पांडवांचा मोठाच मित्र. कृष्ण व अर्जुन यांची मैत्री म्हणजे तर कौतुकाची गोष्ट झाली होती. दोघे कसे एकमेकांना शोभून दिसत. दोघांची मने जणू एक होती. मनातली गुप्त गोष्ट कृष्णाला सांगावीशी वाटे ती. अर्जुन असंच. तो आला की महिने इंद्रप्रस्थास राहायचा. अर्जुनाचा तो जणू दुसरा देवच झाला होता. राज्य नीट चालले होते. कृष्णाजवळ अर्जुनाने एक दिवस आपला भेद सांगितला. माधवा, यमुने नदीचा तीर सध्या शीतल असेल. उष्ण दिवस आलेत. आपण तिकडे सुहृदयांस विहार करण्यासाठी जाऊया का? सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ. हे बघ कोणती पुत्रा, माझ्या मनातही तेच होते, पण तुझ्याकडूनच बोलणे झाले ते बरे. यमुना तटी मी काय केव्हाही जातो. तुझ्या श्रेष्ठांचे मत घे म्हणजे झाले. कृष्ण म्हणाला. धर्माने आनंदाने परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी यमुनेवर गर्दी झाली. पांडवांच्या घरच्या स्त्रिया, दासी यांची तीरावर एकच गडबड झाली. मंदिरे, उपवने, नदीचा प्रवाह, सर्वत्र लोकक्रीडा मग्न झाले. मृदंग आदी वाजत होते. गाणी चालली होती. कृष्णार्जुनाची जोडी जराशी दूर एका झाडाखाली बसली होती. दोघांनी आपले मुकुट काढून ठेवले होते. जवळच सेवक उभे होते. गोष्टी बोलत होते. कृष्ण सुभद्रेच्या लहानपणाच्या गोष्टी सांगत होता. मधून मधून अर्जुन धनुर्विद्येबद्दल प्रश्न काढीत होता. द्रोणांची आपल्यावर कशी कृपा आहे ते सांगत होता. कृष्ण गोष्टी सांगण्यात तर अर्जुनाचे मन गुंग करून टाकत होता. तेवढ्या दूरच्या एका सेवकाने संकेत केला. दुरून एक गौर सुवर्ण कांतीचा तेजस्वी ब्राह्मण त्वरेने आपल्याकडे येत आहे. त्या सेवकाजवळ एक दोनच शब्द बोलून तो कृष्ण अर्जुनांजवळ आला. तो येताच दोघे चटकन आदराने उठले. काय भूदेव, काय आज्ञा आहे? अर्जुनाने विचारले. मी एक ब्राह्मण आहे. मला भूक मोठी भयंकर लागते. एक वेळ पोटभर जेवण मिळले तर बरं होईल. तो म्हणाला. मग कृपा करून सांगा, कोणते अन्न आपल्याला अधिक आवडते? मी खरा आहे अग्नी. मला खांडव वन खाण्याची इच्छा आहे. मग खावे की? छे, मी प्रदीप्त झालो की इंद्र पाऊस पाडतो. ते का म्हणून? इंद्राचा मित्र तक्षक यावेळी खांडवनातच राहत आहे. त्याचे रक्षण करावे म्हणून इंद्रवनाचे रक्षण करतो. पण तुला एवढे वन जाळून भक्षण करण्याची इच्छा कशी काय झाली? अर्जुनाने विचारले. अग्नी म्हणाला. पूर्वी श्वेतकी राजाचे यज्ञ नित्य होत असत. त्यातल्या धुराने ऋत्विज त्रस्त झाले. ते पुढे यज्ञच करीनात. त्यांनी आग्रह केला तर ते म्हणाले, आम्हाला त्रास होतो. तुझे यज्ञ कर्म शंकरच करतील. राजाने तप केले. शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले, 12 वर्ष यज्ञात तुपाची संततधार धरून अगदी व्रती राहा. श्वेतकीने तसे केले. शंकरांनी दुर्वासांना यज्ञ कार्य करण्यास सांगितले. ते त्यांनी केले. सर्वजण तुष्ट झाले. पण कृष्ण अर्जुनांनो, 12 वर्ष तुपाच्या आहुती खाऊन मला मात्र जाड्डे आले आहे. मी विधात्याला उपाय विचारला. तो म्हणाला, दैत्य राहतात ते खांडव वन खा. मी धावत गेलो. वाऱ्याने माझे तेज वाढले. मी वन दग्ध करणार तेवढ्यात राक्षसांनी व नागांनी ते विझवले. 7 वेळा असे झाले. मग काय मी पुन्हा गेलो ब्रह्मदेवाकडे. ते म्हणाले, अग्ने इंद्र नागांचे रक्षण करतो, पाऊस पाडतो. आता तुला एक युक्ती सांगतो. नर नारायण ऋषी अवतार घेऊन आले आहेत. अर्जुन व कृष्ण ते खांडववनाजवळच आले आहेत. त्यांचे सहाय्य माग. मग ते तू वन जाळीपर्यंत कोणालाही आड येऊ देणार नाहीत, इंद्राला सुद्धा. तर उर्वरित कथा श्रोते आपण पाहणार आहोत भाग 45 मध्ये. धन्यवाद.